आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघ, हे काय झालं? ह्यो औषधाचा रंग का बदललाय? अगं मावशी काय झालं? हे मावशी, अगं बोल की, तू शांत काय आहेस? हा, हे मावशी अगं बोल की. समधी वाट लागली ना, आपली समधी मेहनत वाया गेली बघ. म्हणजे औषधाचं इश झालंय. दादा, अरे काय दोस्त बिस काय की नाही तुला? हा, काय केलंस तू हे? हो दादा, मी काय केलं? मला वाटलं यात पाणी आहो, मी फक्त चूळ भरा आलो होतो. अरे बरं, तुला विचारता येत नव्हतं वय? हा, तुझी अक्का काय शेण खायला गेली होती वय? अरे काय केलंस तू हे? हा, नाही सोड. अरे बाबा, थंडी. अरे जे काय झालं ते त्याच्याकडून चुकीनं झालं या. हा, आणि आता चिडून बी काय फायदा आहे? जे काय घडलंय ते बदलणार हे का बाबा? हे सका, तू पळ इकडून. तो पाहुणाला एक भडकलाय. तू चल, चाल नाही इकडून. ह्या टोपात बी औषध नाही. आता या टोपात बी औषध नाही. औषध कुठे? औषध पाहिजे. अरे पोरा, काय करतोयस? हे मावशी अगं, थोडं तरी औषध शिल्लक असेल ना? हा, थोडं तरी औषध शिल्लक असेल ना? मला ते दे की. अगं डॉक्टर म्हणलेत की फक्त 24 तास आहे आमच्या हातामध्ये. अगं त्यातले 10 तास गेलेत बघ मावशी. अगं औषधाचा एक थेंब जरी अक्षरांच्या पोटात गेला ना अगं, तरी त्यांचा जीव वाचेल बघ मावशी. बघ की कुठेतरी शोधून औषध असेल तुझ्याकडे, बघ की मावशी. थंडगे पोरा, आपल्या हातात जे काय बी होतं ते आपण केलं. आता तूच सांग काय करावं? अगं मावशी, असं काय म्हणते? अगं तुझा हात गुण लय चांगला आहे ना? मग दे की मला औषध. अगं कुठेतरी असेल बघ की. अरे काय औषध करतोयस? तू बघितलंस ना मगाशी, मी समजा औषध काढून त्या भांड्यात वतलं होतं ते. आता एक थेंब शिल्लक नाही आहे. एक थेंब शिल्लक नाही. अक्षरांचं औषध मिळालं पाहिजे. ए मावशी औषध नाही ना तुझ्याकडे? तू आहे ना, तू आता पुण्यांदा औषध बनवायची तयारी कर. हा, तुला त्या औषधासाठी ना जो काय झाडपाला लागेल ना तो मला सांग. मी समजा आणून देतो, ते फुल बी आणून देतो. फक्त तो झाडपाला कुठं मिळेल आणि कसा असतो ना ते मला सांग. मी समजा आणून देतोय बघ तुला. अरे दमका, एवढ्या रात्रीचं जंगलात काय कुठं हुडकणार आहेस तू? आणि रात्रीचं दाजीपूरच्या जंगलात गव फिरत्या ती. अगं मावशी, मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे बघ. आता माझ्यासाठी ना ते औषध लय महत्वाचं आहे आणि ते अक्षरापर्यंत पोहोचणं लय महत्वाचं आहे मावशी. अगं मला सांग, मी समजा आणून देतो तुला. अरे तू आणशीला, झाडपाला आणशीला, पण ते खरतुडीचं फुल ते बी आणतो की. अरे कसं कुठून आणतोयस? ते 15 दिवसातून एकदा उमलतंय फुल. झाडाला कळी धरून फुल फुलेस तो 15 दिवस लागतील. अगं मग मावशी, दुसरं कुठेतरी झाड असेलच ना? त्या झाडावरची फुलं आणतो की मी. नाही ना रे लेकरा, ती एकच झाड शिल्लक राहिलंय आता. सगळीकडनं हातबल झालोय अरे आपण. आता काय बी होऊ शकणार नाही. या माणसाला पैसे दिलेत खरं, पण सगळं काम करेल ना नीट?
यंद्रट वाटलाय मला आधीच. यानं काय घोळ नाही घातला म्हणजे बरं. यो इकडं का पळत येतोय? फसलं वाटतं सगळं. सुंदरला कळलं असणार आहे मी त्याच्या मागावर होतो आणि मीच हे सगळं केलंय. काय करू? इथून पळून जातो म्हणजे कुणाला काय कळणार नाही. हा नाही, पण इथनं जर बाहेर पळालो तर ते सुंदर आणि तो माणूस दोघ जण मिळून मला धरत्याल. हा पण इथं थांबलो तरी बी त्यांना गावीन मी. काय करू? हो पाहुणे हो. माग न बघता सुसाट वड्याच्या दिशेने जातो, थांबतच नाही. कुठं अडकले? काय अडकले? हो पैसावला पाहुणे हो. काय अडकले? काय अडकलं? तुमचं काम झालंय. काय म्हटला? काम झालंय. एक नंबर काम केलंयस लगा. लांब उभं राव. बघा अंग चटीला येत आहे. पैसे घेऊन काय बी करणार वाटलं का मी? हो काय बोलताय तुम्ही? मला बी काय असली सवय नाही. मी आपल्या तुम्हाला थँक्यू. हा तुम्हाला थँक्यू म्हणायची पद्धत वेगळी आहे, कळलंय मला. तुम्हाला अजून पैसे लागतात. हे घ्या अजून पैसे. पाहुणं पैसे तर दिलात. आता सगळ्यात आधी इथनं तोंड काळ करायचं. कोणालाही दिसायच्या आधी म्हातारीला जर कळलं हे काम मी पैशांसाठी केलंय, तुला बी आणि मला बी सोलवटून भाजून खाईल. नाही असं काय बी होणार नाही. आणि मी तुम्हाला पैसे देऊन तुमच्याकडनं हे काम करून घेतलंय ही गोष्ट मी कोणाला कळू बी देणार नाही. निश्चिंत राहा. निघायचं आणि मी बी निघतोय. इथं जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे. भारी झाले का? यस. या घरात नुसतं पायाखाली तुडवलंय मला. काडीची किंमत नाही म्हणजे आम्ही घरात राबणारी जनावरं आणि त्यांनी चाबूक टाकायचा आणि आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार इकडे तिकडे फिरायचं. ते राबायला आम्ही आणि माझा नवरा आणि मलाई खायला ती वसुंधरा. पहिलं वेगळं होतं. कितीही रागवली असली तरी वसुंधरा समजांची काळजी तरी घ्यायची. पण अक्षरा आल्यापासून तेच गोड वाटायला लागलीये. म्हणजे आपली माणसं राहिली बाजूला आणि बाहेरची आलेली पोरगी ती जवळची झालीये. दुर्गे, तू समजतीयस तसं काय बी नाही. आपल्या माणसांची काळजी आज बी वाटते म्हणून तर ती माणसं घरात अजून टिकून आहेत. आणि नुसतं नात्यानं आणि रक्तानं माणसं आपली होत नसतात. आपण ज्या घरावर आपलेपणानं हक्क दाखवतो ना त्या घरासाठी आपण स्वतः काय केलंय हा प्रश्न आधी स्वतःलाच विचारावा आणि मग दुसऱ्याकडे बोट दावावं. अक्षरानं या घरासाठी जीव ओतला आहे. सुंदरवर एवढं जीवावरचं संकट आलं तेव्हा तिनंच वाचवलं त्याला, तिनंच जगवलं त्याला. आणि तूच सांग, कामिनीच्या तावडीतून हे घर कोणी सोडवलं? हा केलं असेल ना, पण त्यात तिचा स्वार्थ होता. वर्षानुवर्ष घरासाठी झिजणारी माणसं राहिली बाजूला, पण घराची मालकीन कोण झाली? अक्षरा. काल परवा आलेली पोरगी आणि तिच्यामुळे आम्ही लोटांगण घालायचं. ती असेल कोणाची, पण आम्हाला तिने त्रासच दिला आहे. असं काय बी नाहीये. तू त्या नजरेनं बघतीयस ना म्हणून तुला तसं दिसतंय. आणि तुला काय बी वाटू, एक ध्यानात ठेवायचं, अक्षरा आता या घरची सून आहे, सुंदरची बायको आहे, तेव्हा तिचा मान या घरात असणारच. आणि तू आज जे काय बी केलंस नाही, तू कारण किती बी दे, पर अक्षराला त्रास व्हावा म्हणूनच तू मिरच्यांची धुरी केली होतीस हे चांगलं ठाऊक आहे आम्हाला. आणि तुला चांगलंच माहितीये म्या अक्षराला फक्त माझी सून नाही माझी लेक मानते.
माझ्या काळजाचा तुकडा आहे तो. तिला जर काही झालं ना दुर्गे, म्या तुला सोडणार नाही. जेवून घे. मावशे, एवढी एकच आशा उरली होती बघ. घरची समधी हासलान बसले असतील. काय बी झालं तरी मी औषध घेऊन येणार आणि मी माझ्या अक्षरास ती बरं करणार बघ. मावशी, अगं 2 थेंब जरी त्यांच्या पोटात गेलं असतं ना तरी त्यांचा जीव वाचत बघ. पण नाही, हे बी नाही जमलं बघ मला. घरची समधी म्हणतात की तू कुछ कामी आहेस, तुला काय बी येत नाही. बरोबरच आहे त्यांचं, हेच येत नाही मला. आता एवढं चांगलं औषध बनवून दिलं होतंस तू, पण ते बी मला नीट सांभाळताना आलं बघ. अरे लेकरा, त्यात तुझी काय बी चूक नाही बघ. चूक नाही कशी? अगं माझीच तर चूक आहे. घरचे म्हणतात की लहानपणापासूनच मी असा हेंद्रट आहे. मला ना नीट काय करताच येत नाही. मला आता पूर्वीचं काय आठवत नाही, पण मी असंच असणार आहे, नेहमी चुका करणारा. हा, हे मावशे, ह्यो कसला आवाज आहे? हो, उगवाई आईच्या मंदिरातला आवाज आहे. दाजीपूरच्या जंगलाच्या कडेला उगवाई आईचं मंदिर आहे. ह्या गावातली माणसं वर्षातून 2दा आईचा जागर करतात. ती ह्या जंगलाची रखवाली नाही, ती तिला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा करतात समदे. निर्मळ मनाच्या माणसासनी जवळ करते ती. आणि जर का मनात काही वाईट मंगळ आलं तर त्याला शिक्षा बी करते. अरे लेकरा, तिच्या कृपेनं अमृताचं ईश होत आहे आणि ईशाचं अमृत बी होत या. मावशे, या ईशाचं अमृत होईल. अगं बोल की.
आई उगवाई, लेकरावर लक्ष ठेव ग बाई. लेकराचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे ग बाई. लय निर्मळ मनाचं पोरग आहे ते. त्याच्या पाठीशी उभी राहा. अगं उचल फोन लवकर उर्वशी. कट केला फोन. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत. मी असलं कोण राहत नाही इथे. ठेवा फोन. हॅलो हॅलो. अगं उर्वशी, मी तुझा नवरा बोलतोय, यशवंत. काय तुम्हाला काय कळतंय का? काय अक्कल आहे का? का फोन करताय? झोप उडवली माझी. अगं ऐक की तू जरा माझं. तुला आनंदाची बातमी सांगायची होती. वय का? मग ते आनंदला जाऊन सांगा. माझ्यासाठी काही असेल ना बोलायचं तर सकाळी फोन करा. ठेवा फोन. हॅलो हॅलो. अगं अक्षरासाठी बनवलेलं औषध बिघडलं. खरं सांगताय? मी कधी खरं बोललोय का आयुष्यात? पण आता बोलतोय उर्वशी. तुला सांगतो, त्या औषधाची बी वाट लागली आणि सुंदरची बी. अहो काय भारी बातमी दिलीस तुम्ही. नवरा माझा एक नंबर आणि आबाळाला लावते झुंबर. बघा आता एक काम करा, तुम्ही तिकडनं ताबडतोब निघा. अहो कसंय, उद्या सकाळी त्या अक्षराला स्मशानात न्यावं लागणार. त्याची तयारी करायला लागल. आणि मला बी पांढरी साडी, मॅचिंग ब्लाऊज समजा काही शोधावं लागल. त्याची बी तयारी करायला लागल ना. तुम्ही निघा लवकर. हा बघ बघ. आणि माझा पांढरा 17 रुपये काढून. हॅलो. ठेवला फोन. सदान कदा हिला फोन ठेवायची घाई. पण एकच नंबर काम झालंय. मज्जाच मज्जा. उगवाई देवीच्या नावानं सांग बरं. 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 ह्या गावातली माणसं वर्षातून 2दा आईचा जागर करते. ती या जंगलाची रखवाली नाही ती. अरे लेकरा, तिच्या कृपेनं
अमृताचं ईश होतंय आणि ईशाचं अमृत बी होतं या. आई उगवाई देवी, जो पातूर या ईशाचा अमृत होत नाही तो पातूर मी ऐकणं हलणार नाही बघ. म्या माझ्या अक्षराच्या आयुष्याचं दान मागतो आहे तुझ्याकडं. हे दान माझ्या ओंजळीत टाक. जो पातूर तू हे दान माझ्या ओंजळीत टाकत नाहीस तो पातूर मी ऐकणं हलणार नाही बघ. मी तुझ्या नावाचा गजर करत राहणार.